आपण संडासचे 7 मुख्य प्रकार बघणार आहोत। या प्रकारांवरून आपण आपलं आरोग्य कसं ओळखायचं। पहिला प्रकार खड्यासारखी घट्ट संडास, दुसरा प्रकार गाठीसारखी कडक संडास। या दोन्ही प्रकारची संडास जर तुम्हाला होत असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन हा आजार झाल्याची शक्यता आहे। तिसरा प्रकार एक सलग आणि थोडीशी कडक संडास, पृष्ठभागावर पडल्यानंतर त्याच्यावरती चिरा पडतात। चौथा प्रकार केळासारखी मऊ लांब आणि एक सलग संडास। तिसरा आणि चौथा प्रकार हा नॉर्मल संडास आहे। अशा प्रकारची संडास असेल तर तुमच्या पचनशक्तीचं आरोग्य चांगला आहे। पाचवा प्रकार अतिशय मऊ अजिबात आकार नसलेली मोठ्या ठिपक्याप्रमाणे पसरणारी संडास। सहावा प्रकार पातळ पसरणारी संडास आणि सातवा प्रकार पाण्यासारखी संडास। पाचव्या, सहाव्या आणि सातव्या प्रकारची संडास जर तुम्हाला होत असेल तर याचा अर्थ तुम्हाला अतिसार, हगवण किंवा डायरिया झालेला आहे। आठवा प्रकार जर तुमच्या संडासमध्ये शेम पडत असेल, आव पडत असेल, चिकट असेल, त्यामध्ये सोबत रक्त मिसळून येत असेल तर अशा वेळेला डिसेंट्रीची लागण झालेली असू शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राइब करा, फॉलो करा। धन्यवाद।